ही सगळी मंडळी IT क्षेत्रामध्ये इन्फोसिस नावाची जी फार मोठी कंपनी काम करते आंतरराष्ट्रीय स्तरावर, त्याचे सगळे अधिकारी आहेत. त्याच्यामध्ये तिरुमला आरोही सर आहेत, संतोषजी आहेत, किरणजी आहेत, जे या प्रकल्पाचं पूर्ण कोऑर्डिनेशन करणार आहेत. देशामध्ये पहिल्यांदा म्हणजे इन्फोसिस कंपनी ही प्रामुख्यानं त्याचा बेस महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाबरोबर आज त्यांचा MOU झाला आहे. जवळजवळ 3900 अभ्यासक्रम जे आहेत म्हणजे राज्य स्तरावरचे असतील, देश स्तरावरचे असतील किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असतील, हे 3900 अभ्यासक्रमांबरोबर आज आम्ही MOU केला आहे. त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना कसं मिळेल, शिक्षकांना कसं मिळेल, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कसं मिळेल, यासाठी एक फार मोठी यंत्रणा त्यांच्या CSRमधनं ते आपल्याला उपलब्ध करून देतात. याच्यासाठी महाराष्ट्र शासन एकही रुपयाचा खर्च करत नाही. जवळजवळ या 5 वर्षामध्ये किमान 30 कोटी रुपये खर्च करून ही यंत्रणा स्वतः इन्फोसिस पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवणार आहे. ती 3 टप्प्यामध्ये राबवणार आहे. त्याच्यामध्ये 10 लाख विद्यार्थी जे टेक्निकल एज्युकेशन घेत आहेत, म्हणजे इंजिनिअरिंगचं किंवा डिप्लोमाचं एज्युकेशन घेत आहेत, ते 1600 महाविद्यालयातली जवळजवळ 10 लाख विद्यार्थी हे प्रशिक्षण घेणार आहेत. आणि उच्च संचालनालय जे आमचं आहे त्याच्यामध्ये 3000 महाविद्यालय जे आहेत त्यातले जवळजवळ 30 लाख विद्यार्थी ह्या योजनेचा लाभ घेणार आहेत. आता ही योजना कशी असेल, काय असेल, स्वतः ते या ठिकाणी सांगतील. परंतु ही योजना नुसती शिक्षणापुरती मर्यादित नाही. म्हणजे शिक्षण द्यायचं, ट्रेनिंग द्यायचं, तर विद्यार्थ्यांना नोकरी देखील मिळाली पाहिजे, स्वतःचा रोजगार देखील निर्माण केला गेला पाहिजे, अशा पद्धतीचं या सगळ्या नियोजनामध्ये आम्ही इन्क्लूड केलेलं आहे. तसाच आमचा MOU आहे. आणि नुसतं विद्यार्थ्यांपुरता हा मर्यादित विषय नाही, तर विद्यार्थ्यांना तर आम्ही प्रशिक्षित करणारच आहोत, पण 2021 सालामध्ये आमचा प्राध्यापक देखील अत्याधुनिक शिक्षणानं प्रशिक्षित असावा, हा देखील MOU आज आम्ही इन्फोसिस बरोबर केलेला आहे. याची वैशिष्ट्य काय आहेत, तर त्यांच्या यंत्रणेमार्फत जसं मगाशी मी म्हटलं की मोफत शिक्षण आहेच, परंतु नोकरीसाठी कशा पद्धतीनं आपला कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, कशा पद्धतीनं पर्सनॅलिटी डेव्हलप आपली झाली पाहिजे, कशा पद्धतीनं कम्युनिकेशन स्किल पाहिजे, कशा पद्धतीनं विविध भाषांचं नॉलेज पाहिजे, कशा पद्धतीनं आपण इंटरव्ह्यूला जायचं असतं, हे जे विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना नॉलेज मिळत नाही ते ह्या संपूर्ण ह्याच्यातनं मिळणार आहे. प्राध्यापकांसाठी आपण काय करतोय, तर प्राध्यापकांसाठी आताचा जो करिक्युलम आहे, आताचा जो अभ्यासक्रम आहे, तो कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला पाहिजे, कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांबरोबर आपण बोललं पाहिजे, कशा पद्धतीनं ते शिकवलं पाहिजे, हे प्राध्यापकांसाठी आपण ट्रेनिंग देणार आहोत. आणि तिसरा जो आहे तो नॉन टीचिंग स्टाफ जो आहे, त्यांनी देखील विद्यार्थ्यांपासून, प्राध्यापकांपासून प्राचार्यांपर्यंत कसं त्यांचं बिहेवियर असलं पाहिजे, या संदर्भातला एक फार मोठा MOU आज महाराष्ट्र सरकारनं इन्फोसिस बरोबर केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये संस्थांना देखील जर सामील व्हायचं असलं तर काही संस्थांच्या मार्फत कॉलेजेस चालवले जातात. त्याच्यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाची कॉलेजेस आहेत किंवा टेक्निकल एज्युकेशनची कॉलेजेस आहेत. त्यांनी देखील आमच्याशी संपर्क साधला तर त्यांच्याबरोबर देखील इन्फोसिस अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करू शकतं. हा राहिला शिक्षणाचा भाग. याच्यानंतर अजून काही इन्फोसिस मार्फत विद्यार्थ्यांना करता येईल का, विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का, याच्यावर देखील अतिशय चांगला अभ्यास इन्फोसिस आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग हे बसून येत्या 15-20 दिवसामध्ये करणार. आणि आपण काय देऊ शकतो अजून विद्यार्थ्यांना, हे देखील यंत्रणा इन्फोसिस मार्फत राबवली जाणार आहे. आता इन्फोसिसनं आम्हाला सगळ्यांना अशी एक सूचना केलेली आहे की म्हैसूरला त्यांची जी टेक्नॉलॉजी आहे, म्हैसूरला जी इन्स्टिट्यूट आहे, ते काही विद्यार्थ्यांनी बघितलं पाहिजे, काही प्राचार्यांनी बघितलं पाहिजे, काही प्राध्यापकांनी बघितलं पाहिजे, आमच्या सगळ्या काही प्रमुख जे अधिकारी आहेत त्यांनी बघितलं पाहिजे. म्हणून 1 दिवसाची कॉन्फरन्स देखील आम्ही म्हैसूरला घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत, जेणेकरून इन्फोसिस नक्की महाराष्ट्राला काय देणार आहे, कशा पद्धतीनं ते विद्यार्थ्यांना शिकवणार आहे, अशा पद्धतीची एक यंत्रणा आम्हाला देखील कळावी. हे नुसता MOU केला आहे, विद्यार्थी शिकणार आहेत किंवा प्राध्यापक आता प्रशिक्षित होणार आहेत, इथपर्यंत मर्यादित न राहता नक्की टेक्नॉलॉजी आपण काय अडॉप्ट केलेली आहे. आणि याच्यासाठी आपल्याला माहीत असेल की 2 वर्षापूर्वी आम्ही एक घोषणा केली होती महाविकास आघाडीच्या सरकारनं की देशातलं पहिलं टीचर्स अकॅडमी ही महाराष्ट्र शासन तयार करते. मला सांगताना आनंद होतो की येत्या महिन्याभरामध्ये त्याचं आम्ही उद्घाटन करणार आहोत. त्या बाबतीमध्ये देखील इन्फोसिसला आम्ही सूचना केलेली आहे की ते आमचे स्टुडिओ वापरून विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कसं प्रशिक्षित करता येईल यासाठी देखील त्यांनी उपाययोजना करावी. आणि या सगळ्या गोष्टीला ते सहमत आहेत. म्हणजे असं काही नाही की
आम्ही काहीतरी बर्डन आणतोय, कारण CSR मधनं हा कार्यक्रम आहे. कुठेही शासनाचा एकही रुपया द्यावा लागत नाही. उलट त्यांच्या CSR मधनं इन्फोसिस सारख्या कंपनीमुळे, म्हणजे इंटरनॅशनल कंपनीमुळे जी IT सेक्टरमध्ये काम करते तिच्यामुळे तिच्याबरोबर टायअप केल्यामुळं किंवा तिच्याबरोबर MOU केल्यामुळं विद्यार्थ्यांच्या नॉलेजमध्ये भर पडणार आहे. आणि याच्यामध्ये 2 कॉलेजमध्ये हा पायलट प्रोजेक्ट देखील राबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे प्रशिक्षित आपण करतोच आहोत 40 लाख विद्यार्थ्यांना, पण त्याच्यातनं काय घडू शकतं हे जर बघायचं असेल तर आपण 2 कॉलेजची त्याच्यामध्ये निवड केलेली आहे. एक नागपूरचं कॉलेज आहे, ते महाराष्ट्र शासनामार्फत चालवलं जातं. आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज जे आहे, मोठं कॉलेज आहे नागपूरचं, ते कॉलेज आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलं आहे. आणि टेक्निकल म्हणून रत्नागिरीचं जे नवीन इंजिनिअरिंग कॉलेज झालेलं आहे, ज्याचे ॲडमिशन्स यावर्षीपासून सुरू झाले आहेत, या 2 कॉलेजमध्ये नक्की टेक्नॉलॉजी काय असणार आहे हे आपल्याला रत्नागिरीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधनं कळेल. आणि उच्च व तंत्रशिक्षण म्हणजे उच्च शिक्षण विभागामध्ये काय क्रांती घडणार आहे इन्फोसिसला बरोबर घेऊन हे नागपूरच्या कॉलेजमध्ये कळेल. पण ही 2 कॉलेज आम्ही पायलट प्रोजेक्ट म्हणून देखील घेतोय. आणि मला असं वाटतं की या पूर्ण प्रकल्पाचा फायदा हा 40 लाख विद्यार्थ्यांना, 1 लाख प्राध्यापकांना आणि उर्वरित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. आणि पुन्हा एकदा मला सांगायचं आहे की हा MOU करताना कुठेही महाराष्ट्र शासनावर 1 रुपयाचं देखील बर्डन आलेलं नाही. उलट CSR प्रोग्राम जो इन्फोसिसचा आहे त्याच्यातनं 30 कोटीपर्यंत मर्यादित न राहता भविष्यात महाराष्ट्र सरकारनं अजून त्यांना काही संधी दिली तर त्याच्यापेक्षा देखील जास्त पैसे खर्च करायला महाराष्ट्रामध्ये तयार आहेत. आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांनी तो MOU केला, सामंजस्य करार केला. आणि मला विशेषतः उल्लेख केला पाहिजे की इन्फोसिसबरोबर करार करावा ही संकल्पना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी मांडली. त्याच्यामध्ये पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे साहेबांनी पुढाकार घेतला. आणि आजच्या सिच्युएशनला CM साहेबांच्या हस्ते खरं करायचं होतं, आदित्य साहेब देखील उपस्थित राहणार होते, परंतु आपल्याला माहिती आहे की त्याच्यामुळं ते दोघेही उपस्थित राहू शकले नाहीत. पण आज आम्ही सामंजस्य करार केलेला आहे. आणि मला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा प्रमुख म्हणून खात्री आहे की महाराष्ट्र शासनानं महाविकास आघाडीच्या मार्फत शिक्षणाचं काय म्हणतो याला आपण शिक्षण क्षेत्र सुदृढ करण्यासाठी किंवा सक्षम करण्यासाठी हे टाकलेलं फार मोठं पाऊल आहे. आणि त्याच्यामध्ये आम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये यश येईल, कारण हा करार 5 वर्षाचा आहे. याच्यामध्ये टेक्नॉलॉजी बेस्ड देखील कोर्सेस असणार आहेत, उच्च शिक्षणाचे देखील कोर्सेस असणार आहेत. आणि हे फक्त विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित कोर्सेस नाही आहेत. याच्यामध्ये प्राध्यापक देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षित झाला पाहिजे, शिक्षकेतर कर्मचारी देखील प्रशिक्षित झाला पाहिजे. हा सगळा अंतर्भाव ह्या सगळ्या पॅकेजमध्ये केलेला आहे. आपण त्यांना जरा बोलायला सांगूया का, माहिती त्यांच्याकडनं आपल्याला व्यवस्थित कळेल की सुरुवातीला ऑनलाईन आपण सुरू करतोय, पण ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही असणार आहे. We were looking at how Infosys can support different states, but what we are happy to see is the vision that Uday Samanji has painted in terms of how he wants the students of Maharashtra to be benefiting. So what we are doing from Infosys is we are giving our platform, learning platform, which has 3,900 plus technology courses, English communication effectiveness courses, professional skill development, which includes anything to do with your soft skills, anything to do with your ability to work with teams, creative skills, design skills. So all of these courses, approximately 4,000 courses are there. On top of it, we have something what we call as playgrounds, which means it's not just about learning, but it's also about practicing and getting industry ready. As Minister just said, it is also about getting people ready for jobs. So what we have done in our platform is provided an environment where students can learn, practice and get themselves certified. One good thing that we are doing here is there is also a very focused attention to get the courses be part of the curriculum, so that the students actually not just learn it outside the curriculum, but they learn it as a part of their curriculum. So we are very excited, and as sir has already said, we are looking at Ratnagiri and Nagpur colleges to see how we can help from what we have done for our own corporate education and bring it as a great industry and academia collaboration. So really looking forward to you, sir, and thanks for your vision. And Infosys is really committed as a part of our Springboard platform, which is our digital literacy CSR initiative,
I am 100% confident that students of Maharashtra, teachers of Maharashtra will immensely benefit from this partnership. Thank you. सध्या टोटल CSR इन्फोसिसचा किती आहे? नाही, त्याच्यावर आपण त्यांची वेगळी पत्रकार परिषद घ्या. तुम्ही 30 करोड हा त्यांचा CSR किती आहे हा शेवटी त्यांचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. ते त्यांच्या CSR मध्ये अजून कुठची राज्य त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड करावी किंवा कुठचे गाव करावे हा त्यांचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. इन्फोसिसनं ह्याच्यामध्ये मगाशी दोघांची नावं घेतली, CM साहेबांचं पण नाव घेतलं, आदित्य साहेबांचं पण नाव घेतलं. एज्युकेशन सिस्टीममध्ये एक चांगलं योगदान त्यांचं आहे आणि ती इंटरनॅशनल कंपनी IT मधली जर एज्युकेशन सिस्टीममध्ये आमच्याबरोबर आली तर त्याच्यातनं विद्यार्थ्यांना देखील चांगल्या पद्धतीनं सपोर्ट मिळू शकतो, रोजगार मिळू शकतो, स्वतःच्या पायावर विद्यार्थी उभे राहू शकतात. या भावनेतनं आपण त्यांना बरोबर घेतलेलं आहे. त्यांचा आता CSR किती आहे त्यांना सांगायचं असेल सांगू दे, परंतु तो त्यांची नंतर पत्रकार परिषद घेतली तर बरं होईल. त्यांचं टर्नओव्हर किती आहे, त्यांचं CSR किती आहे. आपण हे 39 कोर्सेस कुठे सुरू करणार आहात, त्याचे प्रवेश कधीपासून सुरू? नाही, आता ह्याच्यामध्ये 3900 कोर्सेस हे आहेत. ह्याच्यामध्ये आता आपण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सगळ्या कुलगुरूंची कॉन्फरन्स पुण्यामध्ये घेतोय आणि कुलगुरूंना देखील हा नक्की प्रोजेक्ट काय आहे समजून सांगतोय. त्याच्यामुळे कुलगुरूंमार्फत, विद्यापीठांमार्फत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ जे आहे, जे टेक्नॉलॉजीवर आधारभूत आहे, या सगळ्या विद्यापीठामार्फत हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्याच्यानंतर हे ॲडमिशन सुरू होतील. तोपर्यंत आमचं टीचर्स अकॅडमी देखील पुण्यातली सुरू होईल आणि असं क्लब करून आपण सुरू करणार आहोत. त्याचा MOU आज आपण केलेला आहे. Free of cost. It's a digital literacy, as I said, CSR initiative. मोफत. आणि सध्या UPSC साठी महाराष्ट्रामधले अनेक विद्यार्थी जे काही प्रमोट होण्यासाठी प्रयत्न करतात, त्याच्यासाठी असं वेगळं काही इन्फोसिस वगैरे सोबत? UPSCचं आपल्याला एक माहिती ह्या अनुषंगानं सांगतो की प्री-IAS सेंटर जी आहेत महाराष्ट्रातली, जी आमच्या विभागाच्या अंतर्गत येतात, आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रातला यावेळेचा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक होण्याचा आकडा हा 86 होता आणि त्या 86 पैकी 67 विद्यार्थी हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातले होते. हे ह्यावर्षी का आम्ही सक्सेस करू शकलो तर प्रशासनामध्ये असलेले काही अधिकारी हे दर 8 दिवसांना त्यांना ट्रेनिंग द्यायचे. कदाचित आपल्यापर्यंत ही माहिती कदाचित पोचली नसेल, पण आमच्या विभागामार्फत म्हणजे प्री-IAS सेंटरमार्फत आम्ही ही लेक्चर्स ठेवलेली होती. सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य मुलाला देखील प्रधान सचिवांचं, चीफ सेक्रेटरींचं किंवा जे इथली यंत्रणा आहे प्रशासनातली, काही IPS अधिकारी असतील यांचं ट्रेनिंग मिळावं यासाठी आम्ही यंत्रणा ही सुरू केलेली होती. जे राष्ट्रीय मानव आयोगाचे सदस्य आहेत भालचंद्र मुळे साहेब, त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक समिती स्थापन केली की भविष्यामध्ये दिल्लीमध्ये आपलं सेंटर कसं तयार होईल. एक प्रस्ताव त्यांचा आमच्याकडे आलेला आहे की नूतन मराठी विद्यालय म्हणून दिल्लीमध्ये आहे, त्यांची एक जागा आहे आणि त्या संस्थेनं महाराष्ट्र शासनाला अशी विनंती केली की नूतन मराठी विद्यालय जर त्यांना चांगल्या पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन करून दिलं तर त्यातली काही जमीन ते महाराष्ट्र शासनाला द्यायला तयार आहेत. आणि म्हणून UPSCचे विद्यार्थी महाराष्ट्र सदनावर अवलंबून आहेत फक्त, तर त्यांना चांगल्या पद्धतीचं वसतिगृह होईल, लायब्ररी होईल, अशा पद्धतीचा एक प्रकल्प दिल्लीमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत आम्ही निर्माण करण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत. त्याच्यामध्ये त्यांचा प्रस्ताव देखील आलेला आहे. मी देखील दिल्लीमध्ये जाऊन आलो. त्याच्यामुळं ही सिस्टीम जर आम्ही दिल्लीमध्ये उभी करू शकलो तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आजच सकाळी या संदर्भात आम्ही एक बैठक घेतली की जी आम्ही शिष्यवृत्ती देतो आणि शिष्यवृत्ती दिल्यानंतर आम्ही काही संस्था, म्हणजे मला वाटलं ही संस्था पाहिजे, या संस्थेकडनं शिक्षण घेतलं पाहिजे, असं काही 2 वर्षापूर्वीपर्यंत सक्ती होती. तर ती सक्ती आम्ही बाजूला केली. आम्ही 4-5 संस्था देतोय. आम्ही तो निधी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये देणार आहोत आणि मग विद्यार्थ्यांनी त्यांना 5 संस्थेमध्ये कुठे ॲडमिशन घ्यायला चांगलं वाटतंय तिथं त्यांनी घ्यावी. तिथे महाराष्ट्र शासनाचं काही बंधन असणार नाही किंवा बर्डन असणार नाही. तर अशी सिस्टीम देखील आपण आणतोय आणि मला असं वाटतं की प्री-IAS सेंटरमधनं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या 2 वर्षामध्ये व्हायला लागलेलं आहे आणि यावेळी 86 विद्यार्थी जे आले ते पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांमध्ये नक्की वाढ होईल. आणि आपण जो मुद्दा या ठिकाणी मांडला की इन्फोसिसला बरोबर घेऊन याच्यामध्ये अजून काही करता जर आलं UPSCमध्ये तर आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करू. आता महाराष्ट्रातल्या 40 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करायचं म्हटल्यानंतर काही सिस्टीम येणारच आहे.
स्टुडिओ उभारावे लागतील, काय ते त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करावं लागेल, मुंबईमध्ये त्यांना माणसं द्यावी लागतील, पुण्यामध्ये माणसं द्यावी लागतील. अशा पद्धतीचा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी फी जर घेतली असती तर किती खर्च आला असता, तर तो मला असं वाटतं की 30 ते 35 कोटी रुपये आहे आणि तो त्यांचा CSR आहे. बाकी जे मेकॅनिझम तयार करायचं आहे ते ऑलरेडी त्यांच्याकडे तयार आहे. 3900 कोर्सेस त्यांच्याकडे तयार आहेत आणि आपलं पोटेन्शियल महाराष्ट्राचं बघता जर अजून काय अभ्यासक्रम त्यांना तयार करावे लागले ते नक्की करतील. एवढी टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे वास्ट आहे. त्याच्यामुळे 3900 जे आहेत हे सध्या कार्यरत असलेले त्यांच्याकडचे अभ्यासक्रम आहेत. पण उदाहरणार्थ आम्ही त्यांना सांगितलं की आमच्याकडे फॉरेन्सिकचा सब्जेक्ट आहे, सायबरचा सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये काही तुम्ही डेव्हलपमेंट केली तर चांगलं राहील. तर हे टप्प्याटप्प्यानं होईल आणि त्याच्यासाठी कुलगुरूंची कॉन्फरन्स जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही घेतो. एक प्रश्न थोडा वेगळा एसटी संदर्भात आहे की तुम्ही मध्यस्थी केलीत पण अजूनही म्हणजे समाधानकारक तोडगा निघाला नाही असं म्हणावं लागेल, कारण अजूनही संप सुरूच आहे आणि एसटीचं फार मोठं नुकसान होतंय. एसटीच्या बाबतीमध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केलं, स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केलं, परिवहन मंत्री हे अतिशय चांगल्या पद्धतीनं तो मुद्दा हाताळत होते. मी देखील त्यांचा एक सहकारी म्हणून त्याच्यामध्ये भाग घेतलेला होता. आता मी ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो, मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, तिथं निम्म्यापेक्षा जास्त गाड्या सुरू झालेल्या आहेत. काही ठिकाणी गैरसमजातनं गाड्या बंद करणं किंवा त्या तोडफोड करणं असे प्रकार चालू होत आहेत. त्याच्यावर परिवहन मंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पण आज देखील आपल्या माध्यमातून मला सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करायची आहे की विलनीकरणाच्या बाबतीमध्ये कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे आणि त्याच्यावर जी समिती नेमलेली आहे ते वारंवार परब साहेबांनी असं सांगितलं की त्याचा निर्णय जो येईल तो आम्हाला बंधनकारक राहील. परंतु काही लोक समजल्यामुळं रुजू झालेले आहेत आणि काही लोक गैरसमज पसरवत आहेत किंवा काही लोक हजर होऊ नये हा काही लोकांचा जर उद्देश असेल तर त्याच्यामध्ये आता आमचा पण नाईलाज आहे. पण त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर जी असतील, सदाभाऊ खोत जी असतील यांनी पण विलिनीकरणाची भूमिका घेतलेली होती. पण ज्यावेळी त्यांना वस्तुस्थिती खरी कळली की नक्की वस्तुस्थिती काय आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंतचा पगार महाराष्ट्र शासन द्यायला तयार आहे त्यावेळी त्यांनी त्यांची भूमिका बदलली. आता बाकीच्या भूमिका का बदलत नाहीत हे मला खरंच हातावर हात ठेवून बसण्याचा पर्याय नाही का? जोपर्यंत कामगारांची मंडळी अजून कामाला येतील तोपर्यंत फक्त सरकार असं नाही. आता हे कसं मी त्याच्यामध्ये होतो प्रोसेसमध्ये म्हणून माझं खातं सोडून मी त्याच्यावर भाष्य केलं. पण आता त्याच्या पुढं काय करायचं हे सगळे निर्णय परिवहन मंत्री घेतील. ते अतिशय सक्षम मंत्री आहेत आणि या सगळ्या याच्यावर ते नजर ठेवण्यात अतिशय त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून माझा जो काही छोटा सहभाग त्याच्यामध्ये होता त्याच्याबद्दल मी बोलणं योग्य राहील. या आंदोलनाला कोणत्या राजकीय पक्षाची फूस आहे का हे आंदोलन चिघळण्यासाठी? आता सगळेच राजकीय पक्ष सांगतात की आमची फूस नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे 2 पॉलिटिकल लीडर त्याच्यामध्ये होते त्यांनी त्यांची स्वतःची भूमिका स्पष्ट केली की आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याबरोबर होतो, आम्ही कुठच्याही पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून नव्हतो अशी त्यांनी देखील भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरनी देखील स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे. म्हणजे भाजप पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे की कर्मचाऱ्यांनी आता अडिलपणाचं धोरण स्वीकारू नये अशा पद्धतीनं देखील त्यांची स्टेटमेंट आहे. तर मला असं वाटतं की पक्षापेक्षा हे संघटनाविरहित आंदोलन होतं आणि त्याच्यातनं काही लोकांना न्याय मिळाला आहे असं वाटतंय ते हजर झाले आणि काही लोकांना असं वाटतंय की त्याच्यातनं न्याय मिळालेला नाही, ते अजून हजर झालेलं नाही आणि म्हणून त्याच्यावर पुढं प्रक्रिया काय करेल हे अनिल परब साहेबांनी सांगितलेलं योग्य ठरेल. कामगारांनी जी अडेलपणाची भूमिका घेतलेली आहे आणि काही जे फूस घालत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातल्या जनतेला जो त्रास होतो त्यासाठी कोर्टामध्ये का सरकार मूव्ह होत नाही की या कामगारांना बरोबर आहे. आजची पत्रकार परिषद उच्च व तंत्र शिक्षण विभागाची होती. इन्फोसिस बरोबर सामंजस्य करार झालेली होती. पण त्याच्या ऐका ना तो त्याच्यावर सांगतो मुलांची ट्रान्सपोर्टमुळे कुठेही गैरसोय होणार नाही याची दक्षता पूर्ण परिवहन मंत्री अनिल परब साहेब घेतील याची मला पूर्ण खात्री आहे. तुम्ही आज खूप ऐतिहासिक असा करार केलेला आहे. पण एक आहे की राज्यातल्या सगळ्याच विद्यापीठामध्ये परीक्षांचा खूप मोठा गोंधळ असतो. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान बऱ्याच विद्यापीठामध्ये नाही, ते सॉफ्टवेअर वापरले जाणार, तर इन्फोसिसची मदत त्यासाठी घेतली जाईल का? नाही, इन्फोसिसचा आणि एक्झाम घेण्याचा काडीमात्राही संबंध नाही. आता इन्फोसिसला बरोबर घ्यायचं झालं तर इन्फोसिस मग आम्हाला कोटेशन देईल, आम्ही असं असं करतोय, आम्हाला एवढं द्या. हा CSR वरचा विषय चालू आहे आणि CSRच्या पलीकडे जाऊन आम्ही काही करणार नाही आहोत. पण दुसरं ऑनलाईन एक्झाम ह्या कधीपर्यंत होत्या? आपण ऑनलाईन एक्झाम हा पर्याय म्हणून वापरलेला एक उपक्रम होता. कारण आपण कोविडच्या निमित्तानं बाहेर येत नव्हतो. मुलांना बाहेर आणलं तर कोविड होऊ शकतो अशी पालकांच्या मनामध्ये भीती होती, प्राध्यापकांच्या मनामध्ये भीती होती, म्हणून आपण ऑनलाईन केलं होतं. पण जसजसं आता कोविड कमी होतोय
तसं आपण ऑफलाईन एक्झाम सुरू केलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की ऑनलाईन हा कायमस्वरूपी पर्याय एक्झामचा दिलेला आहे, असं कुठेही नाही. आणि त्याच्यासाठी इन्फोसिसला घेऊन ऑनलाईन एक्झाम घेण्याचा कुठेही प्रयत्न आम्ही करणार नाही आहोत आणि तसा विचार देखील नाही. कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचं जे वॅक्सिनेशन होतं त्याचं काय स्टेटस आहे? म्हणजे आपण ड्राईव्ह सुरू केलेली 2, त्याच्यानंतर कॉलेज सुरू करणार. त्यावेळी जवळजवळ 2.25 लाख विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतला. आणि त्याच्यानंतर जे आता शिल्लक आहेत, कारण अडचण कुठे येते की कोविशिल्ड घेतल्यानंतर 84 दिवसाचा जो पिरियड आहे त्याच्यामुळं दुसरा डोस येण्यासाठी 84 दिवस लागत आहेत. त्याच्यामुळं आणि आम्ही नियम असा केला आहे की 2 डोस घेतल्याशिवाय कॉलेजमध्ये यायचं नाही. त्याच्यामुळे ते विद्यार्थ्यांची आपल्याला तफावत दिसते. पण बऱ्यापैकी विद्यार्थी आता कॉलेजमध्ये यायला लागलेले आहेत. परंतु कालच जे मुख्यमंत्री महोदयांनी पुन्हा एकदा आवाहन केलं की ज्या पद्धतीनं नवीन व्हेरियंट जो आलेला आहे तो आपल्याकडे येण्यासाठी प्रतिबंध जो आपल्याला करायचा आहे, त्याच्यासाठी माननीय उद्धव साहेबांनी जी नियमावली दिलेली त्याचं पालन विद्यार्थ्यांनी देखील केलं पाहिजे, त्यांच्या पालकांनी देखील केलं पाहिजे, आमच्या विभागाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी केलं पाहिजे आणि जनतेनं देखील केलं पाहिजे. आमच्या जिल्ह्यामध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय दोन्ही जिल्ह्यामध्ये आम्ही घेतलेला आहे. परंतु तो कशा पद्धतीने करायचा, किती विद्यार्थी बोलवायचे याच्यावर शिक्षणाधिकारी निर्णय घेणार आहेत. समाजात उच्च शिक्षणामध्ये भारतीय संविधानाचा समावेश करावा अशी वाढती मागणी होती आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी संविधानात काही मुद्द्याचा समावेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कंगना राणावत वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट करत आहेत स्वातंत्र्यासंदर्भामध्ये. भारतीय संविधानात समावेश त्यांना संविधानच कळलं नाही म्हणून त्या स्टेटमेंट करतायत. खरं त्यांना प्रशिक्षण संविधानाचं देणं गरजेचं आहे सुरुवातीला. आणि आवश्यकता असं नाही, संविधान हे उच्च व तंत्रशिक्षण विभागातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहितीच असलं पाहिजे. मग ते कशा पद्धतीनं ते विद्यार्थ्यांबरोबर बोलायचं याच्यासाठी आम्ही समिती स्थापन करतोय. आणि मग ते अभ्यासक्रमामध्ये घ्यायचं की वेगळा सब्जेक्ट ठेवून पोचवायचं या संदर्भामध्ये पुढच्या वर्षापासून त्याच्यामध्ये नक्की काहीतरी होईल. परंतु ज्या कोण टीका करतायत स्वातंत्र्यावर त्यांना कदाचित पहिल्या आधी प्रशिक्षण देणं फार गरजेचं आहे. कारण त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यावरच प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे आणि स्वातंत्र्य सैनिकांवर प्रश्नचिन्ह उभी केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलण्यात काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. परंतु संविधान हे माझ्या विभागाच्या प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला कळण्यासाठी जे जे काही विभागाला करावं लागेल ते करण्याचा आमचा मानस आहे. थँक्यू. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे